Audio Jungle. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं करंट अफेअर्स बाय नितेश या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण 7 मार्चचे करंट अफेअर्स आणि त्यासंबंधीचे प्रश्न बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये एकूण प्रश्नसंख्या 10 असेल आणि शेवटी विचारलेल्या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. प्रत्येक प्रश्न हा महत्त्वाचा आहे, सोबतच दिलेली माहिती पण तेवढीच महत्त्वाची आहे. बघूयात प्रश्न क्रमांक पहिला. देशातील पहिली अंडर वॉटर मेट्रो ट्रेनचे उद्घाटन कुणाच्या हस्ते करण्यात आले? हा प्रश्न VIMP आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात येणार आहे. यासंबंधीची अधिक माहिती बघा. देशातील पहिली अंडर वॉटर मेट्रो ट्रेन, शहर आहे कोलकाता, पश्चिम बंगाल. उद्घाटन भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय 6 मार्च 2024ला. ही मेट्रो ट्रेन हुगळी नदीच्या तळापासून 32 मीटर खोल अंतरावर धावेल. या अंतर्गत एक मेट्रो बोगदा केलेला आहे जो की 2 ठिकाणांना जोडेल आणि ते ठिकाणं महत्त्वाचे आहेत. हावडा मैदान ते एक्सप्लेनेड सेक्शन या दरम्यान हा बोगदा असेल आणि हा भारतातील हुगळी नदीखाली बांधलेला पहिलाच बोगदा आहे. येथे एक हावडा मेट्रो स्टेशन स्थापन करण्यात आलेलं आहे जे की भारतातील सर्वात खोल मेट्रो स्टेशन असेल. येथे तुम्हाला कोणत्या कोणत्या पॉईंटवर प्रश्न येऊ शकतात बघा. देशातील पहिली अंडर वॉटर मेट्रो ट्रेन कोणत्या शहरात सुरू करण्यात आली किंवा कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? देशातील पहिल्या अंडर वॉटर मेट्रो ट्रेनचे उद्घाटन कुणाच्या हस्ते करण्यात आलं? देशातील पहिली अंडर वॉटर मेट्रो ट्रेन कोणत्या नदीच्या तळात सुरू करण्यात आली? असे 3 प्रश्न इथे तुम्हाला अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 2. कालबद्ध श्रमशक्ती सर्वेक्षण अहवाल 2023 नुसार देशाचा बेरोजगारी दर किती असल्याचे जाहीर करण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, 3.1%. या अहवालाबद्दल अधिक माहिती बघा. कालबद्ध श्रमशक्ती सर्वेक्षण अहवाल 2023 हा अहवाल आहे राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संघटन म्हणजेच NSSOचा. दिनांक 5 मार्च 2024 रोजी हा अहवाल जाहीर करण्यात आला होता. या अंतर्गतचे महत्त्वाचे पॉईंट बघा. 2023मध्ये देशातील बेरोजगारी दर असेल 3.1% आणि 2022मध्ये हा 3.6% होता. हा बेरोजगारी दर 3 वर्षातील निच्चांकी आहे. यासाठी 15 वर्ष व त्यापेक्षा अधिक वयोगटाचा विचार केलेला आहे आणि हे वाक्य महत्त्वाचं आहे. महिला बेरोजगारी दर 2023मध्ये 3% होता, 2022मध्ये 3.3%. पुरुष बेरोजगारी दर 3.7%, 2022मध्ये 3.7%च होता. शहरी भागातील बेरोजगारी दर हा 5.2%, 2022मध्ये 5.7% आणि ग्रामीण भागातील बेरोजगारीचा दर 2.4% होता जो की 2022मध्ये 2.8% होता. येथे तुम्हाला कोणत्या कोणत्या पॉईंटवर अपेक्षित प्रश्न आहे बघा. कालबद्ध श्रमशक्ती सर्वेक्षण अहवाल 2023 कोणी प्रकाशित केला किंवा कोणाचा अहवाल आहे हा, असा एक प्रश्न येऊ शकतो. त्याच्यानंतर कालबद्ध श्रमशक्ती सर्वेक्षण अहवालानुसार देशाचा बेरोजगारी दर किती असेल आणि खालचे जे पॉईंट आहेत महिला बेरोजगारी दर, पुरुष बेरोजगारी दर, शहरी भागातील बेरोजगारी दर आणि ग्रामीण भागातील बेरोजगारी दर, यावर तुम्हाला एक एक प्रश्न किंवा यावर जोड्याला स्वरूपाचा एक प्रश्न येऊ शकतो. समोरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 3. हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. देशाच्या राज्यघटनेत महिलांना गर्भपाताचा अधिकार देणारा जगातील पहिला देश कोणता? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, फ्रान्स देश. त्यांनी नुकताच राज्यघटनेमध्ये बदल करून हा निर्णय घेतलेला आहे. पूर्वी त्यांच्या देशात हा कायदा होता पण कायदेशीर होता, आता तो घटनात्मक अधिकार झालेला आहे. देशाच्या राज्यघटनेत महिलांना गर्भपाताचा अधिकार देणारा जगातील पहिला देश फ्रान्स. त्यांनी त्यांच्या देशात असणारा एक कायदा होता महिलांना स्वातंत्र्याची हमी देणारा कायदा 1958. या कायद्यामध्ये सुधारणा केली. सुधारणाच्या बाजूने 780 मते तर विरोधात 72 मते पडली होती. सध्या फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आहेत इमॅन्युएल मॅक्रॉन आणि पंतप्रधान आहेत गॅब्रिएल अट्टल, जे की फ्रान्सचे सर्वात तरुण पंतप्रधान आहेत, ते पण महत्त्वाचे आहेत. फ्रान्समध्ये 1975 पासून गर्भपात करणे कायदेशीर आहे. आता तो अधिकार कसा असेल? घटनात्मक असेल. समोरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 4.
या प्रश्नाला तुम्ही स्टार मार्क करून ठेवा, कारण हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे एका पोर्टलशी संबंधित. सायबर फसवणूक, स्पॅम कॉलमुळे होणारा त्रास यांविषयी तक्रार करण्यासाठी आणि तक्रारीचे तातडीने निवारण करण्यासाठी केंद्र सरकारने कोणते पोर्टल सुरू केले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, चक्षू पोर्टल. एक पोर्टल आणि एक कार्यक्रम अशा दोन गोष्टींचं अनावरण करण्यात आलं होतं आणि त्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. चक्षू पोर्टल केंद्र सरकारचे आहे. दिनांक 5 मार्च 2024ला सुरुवात केलेली आहे याची. याचं उद्घाटन मे 2023लाच झालं होतं, पण चालू कधी करण्यात आले? 5 मार्च 2024. याचा उद्देश महत्त्वाचा आहे. सायबर फसवणूक, स्पॅम कॉलमुळे होणारा त्रास यांविषयी तक्रार करण्यासाठी आणि तक्रारीचे तातडीने निवारण करण्यासाठी हे पोर्टल काम करेल. हे पोर्टल दूरसंचार विभागाच्या संचार साथी या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यावर अपेक्षित प्रश्न बघा, चक्षू पोर्टल कशाशी संबंधित आहे असा एक प्रश्न येऊ शकतो आणि हे कोणत्या विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे असा एक प्रश्न येऊ शकतो. समोरची माहिती बघा, डिजिटल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म या माध्यमातून बँका, सोशल मीडिया तसेच इतर संस्थांना सायबर गुन्हेगारांच्या माहितीचे आदानप्रदान करता येईल. हा विशेष प्लॅटफॉर्म लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला, कारण यावर प्रश्न येऊ शकतो. असा प्रश्न येऊ शकतो, बँका, सोशल मीडिया तसेच इतर संस्थांना सायबर गुन्ह्यांच्या माहितीचे आदानप्रदान करण्यासाठी कोणत्या प्लॅटफॉर्मचा शुभारंभ करण्यात आला? समोरचा प्रश्न बघा आता, प्रश्न क्रमांक 5. स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या अहवालानुसार चालू वित्तीय वर्षात भारताचा दरडोई GDP किती टक्के आहे किंवा किती आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, 2.11 लाख रुपये. यासंबंधीची अधिक माहिती बघा, चालू वित्तीय वर्षात दरडोई GDP 2.11 लाख रुपये. भारताचा दरडोई GDP प्रथमच 2 लाख रुपयांच्या वर गेलेला आहे आणि हा अहवाल कोणाचा आहे? स्टेट बँक ऑफ इंडियाचा. आता दरडोई GDP म्हणजे काय बघा, देशाच्या एकूण उत्पादनाचे मोजमाप म्हणजे दरडोई GDP. एका अर्थाने देशाच्या सर्व नागरिकांच्या सरासरी उत्पन्न पण याला म्हणता येईल. दरडोई GDP वाढीचा दर हा 2020-21 मध्ये 30.2% होता, हे पण लक्षात असू द्या. येथे तुम्हाला 2 ते 3 प्रश्न अपेक्षित आहेत. एक म्हणजे चालू वित्तीय वर्षात दरडोई GDP किती होता? चालू वित्तीय वर्षाचा दरडोई GDP अहवाल कोणी प्रकाशित केला? तर स्टेट बँक ऑफ इंडिया. आणि दरडोई GDP वाढीचा दर 2020-21 मध्ये किती होता हेही लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न येण्याचे चान्सेस कमीच आहेत, पण लक्षात असू द्या तुम्ही. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 6. नुकताच जाहीर झालेल्या ब्लूमबर्ग बिलिनियर्स इंडेक्सनुसार कोणी जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अव्वल क्रमांक पटकावला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, जेफ बेझोस. एलॉन मस्क यांना ओव्हरटेक करून ते प्रथम क्रमांकावर आलेले आहेत. सुरुवातीचे 5 आणि भारतातील 2 व्यक्ती आपण घेतलेले आहेत. जगातील श्रीमंत व्यक्तीची यादी जाहीर, ब्लूमबर्ग बिलिनियर्स इंडेक्स असं या अहवालाचं नाव होतं. 1 नंबरला आहेत जेफ बेझोस, जे की अमेरिकेचे आहेत आणि त्यांची संपत्ती आहे $200 अब्ज. 2 नंबर एलॉन मस्क अमेरिका, $198 अब्ज. 3 नंबर बर्नार्ड अर्नॉल्ड फ्रान्स. 4 नंबर मार्क झुकेरबर्ग अमेरिका आणि 5 नंबरला क्रमांक आहे बिल गेट्स यांचा. यामध्ये 2 भारतीयांचा समावेश आहे. 11व्या नंबरला आहेत मुकेश अंबानी, $115 अब्ज त्यांची संपत्ती आहे आणि 2 नंबरला आहेत गौतम अदानी. भारतात 2 नंबरला आहेत आणि जगात 12व्या क्रमांकाचे $104 अब्ज अशी त्यांची संपत्ती आहे. येथे तुम्हाला अपेक्षित प्रश्न बघा, नुकताच जाहीर झालेल्या जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये जगात अव्वल क्रमांक कोणाचा लागतो? नुकताच जाहीर झालेल्या जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत भारताच्या कोणत्या व्यक्तीचा क्रमांक लागतो? भारतातील प्रथम व्यक्ती आणि जगात त्यांचा कितवा क्रमांक लागतो, दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 7. भारतातील दुसरी पॉड टॅक्सी सेवा कोणत्या राज्यात सुरू करण्यात येणार आहे? हा प्रश्न VIP आहे, कारण की भारतातील दुसरी आहे आणि महाराष्ट्रातील पहिलीच आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, महाराष्ट्र. यासंबंधीची अधिक माहिती बघा, पॉड टॅक्सी प्रकल्प स्वयंचलित जलद सार्वजनिक वाहतूक परिवहन असं याचा फुल फॉर्म आहे. ही भारतातील दुसरी पॉड टॅक्सी असेल. देशातील सर्वाधिक लांबीचा दुसरा पॉड टॅक्सी प्रकल्प पण आहे हा. देशातील पहिली पॉड टॅक्सी सेवा गौतम बुद्ध नगर जिल्हा उत्तर प्रदेशमध्ये सुरू करण्यात आली होती 2023ला.
जी महाराष्ट्रातील पॉट टॅक्सी सेवा आहे हिचं ठिकाण बघा वांद्रे ते कुर्ला संकुल मुंबई. याची लांबी आहे 8.80 किलोमीटर आणि स्थानके आहेत 38. ताशी वेग आहे 40 किमी आणि मान्यता दिली आहे 5 मार्च 2024ला. लंडनच्या हिथ्रो विमानतळ किंवा दुबई सिंगापूर येथील पॉड टॅक्सीच्या धर्तीवर याची निर्मिती करण्यात आलेली आहे. येथे अपेक्षित प्रश्न बघा, पॉड टॅक्सी प्रकल्प भारतातील दुसरा पॉड टॅक्सी प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला? देशातील पहिली पॉड टॅक्सी सेवा कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आली किंवा कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? महाराष्ट्रातील पहिली पॉड टॅक्सी सेवा कोणत्या शहरात सुरू करण्यात आली? मुंबई. सर्वात महत्त्वाचं, महाराष्ट्रात सुरू करण्यात आलेल्या पॉड टॅक्सी सेवेची जी लांबी किती आहे तर 8.80 किलोमीटर, हे लक्षात ठेवा. आणि अवघडच प्रश्न आला तर कोणत्या देशाच्या धर्तीवर किंवा कोणत्या ठिकाणांच्या धर्तीवर ही चालू केलेली आहे हे लक्षात ठेवा. हा प्रश्न खूप अवघड असेल त्याच्यामुळे विचारण्याचे चान्सेस कमी आहेत. वरचे 4च प्रश्न लक्षात ठेवा तुम्ही. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 8. शाश्वत भारत सेतू विनिंग नेट 0 केंद्राचे उद्घाटन कुणाच्या हस्ते करण्यात आले? हा प्रश्न पण इम्पॉर्टंट आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, नितीन गडकरी. या केंद्राबद्दलची अधिक माहिती बघा, नागपूर येथे हे केंद्र असणार आहे आणि पुणेमधील एका संस्थेने याचा विकसित केलेला आहे. शाश्वत भारत सेतू विनिंग नेट 0 केंद्र, ठिकाण आहे नागपूर. हे विकसित केले आहे द इको फॅक्टरी फाउंडेशन पुणे आणि उद्घाटन केलं आहे नितीन गडकरी यांनी दिनांक 3 मार्च 2024ला. याचा उद्देश आहे उपयुक्त आणि शाश्वत जीवनशैलीचा संदेश देणारे उपाय आणि पद्धती सुचवणे. येथे तुम्हाला 2 प्रश्न अपेक्षित आहेत. एक म्हणजे शाश्वत भारत सेतू विनिंग नेट 0 केंद्र कोणत्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे तर नागपूर, आणि याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं? समोरचा प्रश्न बघा जो की आजच्या सिरीजमधला 9 नंबर. खालीलपैकी कोणता भारतीय संघ पहिल्यांदाच ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, टेबल टेनिस संघ. आणि पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा आहे 2024ला, हे पण लक्षात ठेवा. आणि आजच्या सिरीजमधील शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. स्टेनलेस स्टील क्षेत्रातील भारताचा पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट कोठे उभारण्यात आला आहे? हा प्रश्न पण इम्पॉर्टंट आहे कारण देशातील पहिली घटना आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, हरियाणा. हरियाणामधील हिस्सार येथे हा प्लांट असेल आणि कोणत्या कंपनीने उभारला ते पण लक्षात असू द्या. स्टेनलेस स्टील क्षेत्रातील भारताचा पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट, उभारणी केले हिस्सार, हरियाणा. उद्घाटन केले ज्योतिरादित्य सिंधिया यांनी 4 मार्च 2024ला. जिंदाल ग्रुप ऑफ कंपनीने हा विकसित केलेला आहे किंवा याची स्थापना केलेली आहे. येथे अपेक्षित प्रश्न बघा, स्टेनलेस स्टील क्षेत्रातील भारताचा पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट याची उभारणी कोणत्या ठिकाणी करण्यात आली? याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं आणि हे स्थापन कोणाच्या कंपनीने केलं आहे? असे 3 प्रश्न इथे अपेक्षित आहेत. लास्ट व्हिडिओमध्ये जो शेवटचा प्रश्न विचारला होता त्याचं योग्य उत्तर बघा. प्रश्न होता, खालीलपैकी कोणाची संसदेच्या सुरक्षा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, अनुराग अग्रवाल. आणि तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशामार्फत मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेचा शुभारंभ करण्यात आला? या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करू शकता. भेटूयात पुढच्या वेळेस एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.